म्हात्रे रुबाबदार, बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा, सचिन म्हात्रेचा संघ सागाव, रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. खूप खूप धन्यवाद ढिंजई. पुन्हा एकदा या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुसऱ्या फेरीतील आपण ही आता शेवटची लढत पाहतोय. जगदीश आणि चंद्रशी ही जोडी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल साठवण. ते पाहतो आपण पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडू पकडण्यासाठी थोडासा आपण पाहतोय अडखलतोय. थोडासा मिसफील्ड झाला आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा इथे पलून पूर्ण केला गेला. पहिल्या बॉलवरती 2 धावा या अंकित केल्या जात आहे. श्री गणेश होतो या 2 धावेने. इथे पाहतोय आपण हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा टाकला गेला. अपील झाली होती मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे पंचांनी. डॉट बॉल ते नक्कीच येताना दिसतील आपल्याला. जगदीश करपुडे आणि चंद्र सावर अशी ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जगदीश यांनी चांगली बॅटिंग केली होती. चंद्र स्वस्त मध्ये बाद झाला होता. त्यानंतर मंगेश साबर याने 29 धावांची नाबाद केली होती. इथे पाहतो आपण चांगला चेंडू टाकला गेला. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला होता. कारण बॉल संपर्क काही इथे झालेला नाहीये. चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता येथे नक्कीच झालेली आहे. पाहतो आपण पूल करायचा होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. राज साठवण आपण पाहतोय घोडदेवी स्पोर्ट्स मांगुर्डेपाडा या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. राज साठवण चांगली फिल्डिंग करतोय. चांगला स्टॉप केला तिकडे चेंडूला. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या आपण पाहतोय 3. इथे दिगा खूप चांगला फटका देखील लागलाय. नो लॉक शॉट जबरदस्त. काय फटका खेळलाय. ज्या दिशेने चेंडू इथे टाकला होता त्याच दिशेने चेंडू सरळ इथे फेकून दिलाय. चंदर पुन्हा एकदा पण फटका फसलाय. राज आलाय चेंडूच्या खाली आणि बघा सॉफ्ट डिसमिसल झालेला आहे. सहज सोप्पा झेल इथे आता पकडला गेलाय. अखेरीस शेवटच्या बॉल वरती इथे अखेरीस विकेट मिळाली आहे चंदर याची. चंदरने 2 चेंडूचा खेळ केला आणि 2 चेंडू मध्ये त्याने 6 धावा बनवल्या आणि तो आता तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय आपल्याला.
बघा, पहिलं षटक हे कम्प्लीट झालंय आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज येतोय. राज साठवण. नवीन बॅटर मंगेश साबर याला आपण पाहतोय. नाव स्ट्राईक वरती असेल, स्ट्राईक वरती जगदीश. पोलीस बघा, खूप चांगला फटका देखील गेलाय. चेंडू जातोय लांगले क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती ते चौकार आलाय. थँक्यू डीजे. हा चौकार आता येताना दिसतोय बघा. ज्या प्रकारे चेंडू आता लागला, दिशाहीन चेंडू होता. जसे भटके तो मिलेंगे फटके. एक मोठा फटका पहिल्याच बॉल वरती इथे येताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या 13. पुन्हा एकदा ऑनसाइड फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिकडे थोडासा फंबल झालाय. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याचा नक्कीच प्रयत्न होताना दिसतोय आपल्याला. 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील पाहतो पण ब्लॉकर मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक देखील पोहोचला गेला होता. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. बघा, पहिल्या 3 बॉल वरती 8 धावा येताना दिसत आहेत आपल्याला. चांगली रणनीती आखली जाते. सिंगल डबल वरती भर देताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तर वाघोबा स्पोर्ट्स घोरातपाडा आणि वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. पण ऑन साइडला फटका इथे खेळला गेलाय. प्रफुल्ल आलाय तिकडे बघा. प्रफुल्ल पोहोचू शकलेला नाहीये, मात्र चेंडू हा पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. डीजे. राज याचं हे षटक आता थोडस महागड ठरताना दिसते आपल्याला. 4 चेंडू मध्ये त्याने 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे पाहतो आपण आता मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली, मात्र त्याच्याकडनं झालंय चुकी. झेल ड्रॉप. खराब फिल्डिंग इथे सातत्याने पाहायला मिळते आपल्याला. आणि मैदानाच्या आतमध्ये जगदीश खरपुडे चांगली बॅटिंग करतोय. चौकार येत आहे, सिंगल डबल धावा देखील येताना दिसत आहे त्याच्या बॅट मधून. इथे तर त्याला आता जीवनदान देखील मिळालंय. धावफलक 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5 ओव्हरचा एक बॉल अद्याप बाकी आहे. ते देखील पाहतो पण खूप चांगल्या चेंडूची हाताळणी झाली, मात्र इथे डाऊन द लेग हा चेंडू इथे हाताळला गेलाय. व्हाईट बॉल. इथे देखील पाहतो पण ब्लॉकआउट मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. प्रभाकर पोहोचलाय तिकडे बघा. प्रभाकर लोखंडे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे मागोडीपाडा टीमचा. आपण प्रभाकर याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर एक चांगला कुस्तीपट्टू आहे. दोन षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय या बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा हा संघ. यानंतर या षटकानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाणार आहे.
वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर वसई कोलीवाडा आपल्या संघाला देखील विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. या षटकानंतर लगेच आम्ही चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. आपल्याला वारंवार सूचना दिल्या जाणार आहेत, लक्षात घ्या. ते पाहतो पण पहिला चेंडू स्वीप करायचा होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तरी ते नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या 26 या आकड्यावरती सोमवेल घाटाल आपण पाहतोय. ते बॉलिंग ट्रॅक वर देताना दिसतो आपल्याला. एक उभरता सितार आपण पाहतोय. एक नौखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर देताना दिसतोय. ते पाहतो आपण चेंडू मध्ये आहे. चेंडूच्या खाली प्रभाकर येताना दिसतोय आपल्याला. आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय प्रभाकर या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज पाठ. सूरज येते न्यू बॅटर. सूरज भोवर 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 रन्स आपण पाहतोय या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आपण पाहतोय नव्याने बॅटर सूरज भोवर नव्याने इन झालाय खेळपट्टीवरती. लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय. कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये ठेवले गेलेत. नंतर डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण इथे लावलं गेलंय. आणि सोमवेल असा हा चेंडू आपण पाहतोय अचूक टप्पावरती पडलाय. डॉट बॉल इथे येताना दिसतो आपल्याला. बघा ज्या प्रकारे चेंडू इथे ठेवले गेलेत त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण देखील इथे सजवलं गेलंय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. तेच कारण पाहतोय आपण डीप कव्हर, डीप पॉइंट आणि एक लॉंग ऑन मध्ये असे 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत. आपण मिड विकेटला फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअप मिळतोय तिकडे आणि फक्त एकाच धाब्यावरती समाधान देखील मानावं लागेल. बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं मात्र फेकी ही खराब झाली. बॅकअप मिळाला मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये बॅटरला. एक सिंगल धाव. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा जास्त खर्च केल्या गेल्या होत्या. 25 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या ओव्हर मध्ये त्या धावांवरती अंकुश लावण्याचं काम सोमवेल घाटाल या गोलंदाजाने केलेलं आहे. इथे पाहतो आपण फ्लायटिंग डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता एका टप्प्याने हा चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. चौकार. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू. हा चौकार आला. या चौकारा धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पाहतो पण तिकडे प्रयत्न झाला नव्हता. प्रयत्न जर झाला असता कदाचित चौकार थांबवू शकले असते, स्टॉप करू शकले असते. मात्र आपण पाहतो या 4 धावा इथे धावफलकावरती लागताना दिसत आहेत आपल्याला. 31 धावा धावफलकावरती लागले गेलेत. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे मात्र झेल हा सुटलाय.
2 धावा तर ते पलून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसतोय आपल्याला. आणि बघा तिकडे ओव्हरथ्रो झाला. खराब क्षेत्ररक्षण आणि पाताक्षणी चौथी धाव देखील ते पूर्ण झालेली आहे. आणि 5व्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. बघा इकडे नॉन स्ट्राईक एंडकडे जरी थ्रो झाला असता तरी देखील तिकडे विकेट मिळाली असती किंवा धाव तिकडे स्टॉप झाली असती. मात्र इथे 4 धावा पलून पूर्ण केल्या. 35 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि पाहतोय पण या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा या 4 धावा इथे पलून पूर्ण केल्या. चला जाऊया आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा इथे केला जातोय. आपण पाहतोय वैभवजी धूम यांच्या शुभ हस्ते हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. एका बाजूने घोरातवाडा संघ तर एका बाजूने आपण पाहतोय वसई कोलीवाडा. बघा 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील तिला बाय असेल. चला लगेच टॉस देखील करायचा वैभव. चला कॅप्टन तिकडेच थांबायचं. टॉस करायचा लगेच. विशाल फलटे यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. बघा घोरातवाडा संघाने वसई कोलीवाडा संघाची चिठ्ठी उचलली आणि वसई कोलीवाडा या संघाने घोरातवाडा संघाची चिठ्ठी उचललेली आहे. आणि जसं कालच्या दिवसामध्ये झालं तसं आजच्या दिवसामध्ये देखील झालेला आहे. विजय संघाला बाय आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. टॉस इथे केला गेला. विशाल फलटे यांच्या शुभ हस्ते वसई संघाने टॉस इथे जिंकलाय. वसई कोलीवाडा संघाने टॉस जिंकलाय. सामना हा 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स घोरातवाडा या टीमला. आणि आता चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. म्हणजे हा एक विजय नाही तर 2 विजय इथे घेऊन येणार आहे. पहिलाच बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता. तेवढं कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. प्रशांत आणि राज अशी ही जोडी. प्रशांत मडवी आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती एक धाव इथे कंप्लीट करतोय. तर राज साठवण आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसेल. बॉलर पाहतो आपण मंगेश जाबर जो पहिलं षटक इथे हाताळतोय. फ्रंट लाईन बॉलर आहे पालनापाडा संघाचा. ते आपण पाहतोय पुन्हा एकदा फक्त हलक्यात चेंडू खेळून काढला गेला. एकदा तर इथे कंप्लीट केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल कारण तिकडे थोडासा मिसफील्ड झाला. आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पलवून पूर्ण केल्या गेल्यात. पाहतोय 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 36 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 36 धावांचं लक्ष म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा या इथे जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघूया या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. इथे बघा काय जबरदस्त फटका केलाय.
घुटना टेक और सिक्सर लेग राज साठवणच्या बाट मधून निघाला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही जे आपण पाहतोय हा षटकार इथे ठोकला गेलाय. APL मध्ये देखील आपण राज साठवण याचा शो बघितला होता. छत्रपती लायन्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. हेच कारण की त्याची APL मध्ये निवड झाली होती. व्हाईट बॉल इथे टाकला गेला. धावसंख्या आपण पाहतोय 10. पाहतोय भूषणजी जाबर देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हा ट्रॅकर आहे पुल करण्याचा प्रयत्न कनेक्शन तेवढं चांगले झालेलं नाहीये. हिराजी तिकडे पोहोचतील का पाहूया. हिराजी थोडेसे माघारी राहिलेत आणि चेंडूला एक टप्पा त्याने तिकडे फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12च्या सरासरीने धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि 12ची सरासरी ते राखली गेले. पहिल्या 4 चेंडू मध्ये 12 धावा या आलेल्या आहेत. अजूनही 24 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 24 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. जो संघ इकडनं जिंकेल तो डायरेक्ट 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडूने उंची घेतलंय. लांबी किती घेतलंय पाहूया. हिराजी आहेत तिकडे आणि हिराजी यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय. षटकार. पाया भूकल्यान ग साजने माझ्या पाया भूकल्यान ग थँक्यू. धावफलक आता वेगाने पुढे सरसवलेला आहे. 18 या आकड्यावरती 18 रन्स 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 13 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा हवेच्या लाटांवरती हा चेंडू स्वार झाला होता. तेच कारण चेंडू मिळाला नव्हता. इथे आता संधी आहे. पुन्हा एकदा हिराजी पोहोचलेत आणि यावेळेस बघा खूप चांगला झेल बघायलाय. बघा महत्वाचा गडी ते बाद झालेला आहे. 18 धावा इथे त्यांनी ठोकल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. मात्र तो बाद झालाय. हिराजी यांचं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. 40+ खेळाडू आहेत आपण पाहतोय आणि चांगलं योगदान ते मैदानावरती देत असतात. सातोलीच्या मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी राहिली होती. शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता तिकडे. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं. त्यानंतर पायाच्या मैदानावरती देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र शेवटच्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजे या सीझन मध्ये आपण पाहतोय थोडासा डाऊनफॉल हा त्यांच्या संघाचा पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स देतोय मात्र शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी अडचणी येत आहेत आणि त्यांना विजयापासून दूर जावं लागतंय. सध्या तरी चांगला परफॉर्मन्स दिलाय मात्र पहिल्या षटकात 18 धावा या खर्च केल्यात. गोलंदाज मंगेश जाबर याने आता 18 धावा रोखण्यासाठी सूरज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता. 12ची सरासरी होती ती सरासरी आता 9 वरती येऊन ठेपलेली आहे. 9च्या सरासरीने या आता 18 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. सूरज ते पाहतो आपण पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन वरती टाकला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅटचा एज लागलाय आणि बघा जगदीश याने तिकडे खूप चांगला झेल देखील पकडलाय. प्रशांत मडवी याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग साजने माझ्या पाया भूकल्यान ग साजने माझ्या पाया भूकल्यान ग साजने माझ्या पाया भूकल्यान ग. या
राजेश येतोय आता. राजेश साठवण बघा, राज साठवण बाद झालाय. त्यानंतर प्रशांत मडवी देखील बाद झालेला आहे. आता अक्षय आणि राजेश अशी ही जोडी आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे, मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे, मात्र झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय राजेश साठवण याला. बघा आता पालनापाडा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर कठीण झेल येथे सोपे करून त्यांना पकडावे लागतील. ते मंगेश याने प्रयत्न तर खूप चांगला केला, मात्र झेल हा धरतीला दान केला गेलाय आणि राजेशाला हे एक जीवनदान मिळालंय. ते पाहतो आपण आणखी एक विकेट. यस, विकेट मिळालंय राजेश साठवण याची. या अगोदर त्याला संधी मिळाली, मात्र आता त्याला संधी मिळत नाहीये. फलंदाज जीतू शेट एक नंबर, जीतू शेट एक नंबर, नागा जो तो पाय गावलंय डेंजर. जीतू शेट एक नंबर, नागा जो तो पाय गावलंय डेंजर. हे नादी लागले त्यांच्या 12 वाजले, नादी लागले त्यांच्या 12 वाजले, झाले सारेच सुमंतर. जीतू शेट एक नंबर. प्रफुल्ल साठवण येतोय. साठवण ब्रदर्स सध्या तरी आपल्याला खिलपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. ते आज चेंडू ऑन साइडला इथे केला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न, मंगेश पोहोचू शकणार नाही आहेत. गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. या चौकारात धाव संख्या 24 या आकड्यावरती. बघा 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 12 धावींची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 12 धावा. ते आता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र जास्त शफल झाले, तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. या डॉट बॉल येतोय. आता पाहतो आपण 7 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता. 7-12 बघा, 7-12 असं हे समीकरण आपण पाहतोय. 7 चेंडू 12 धावींची आवश्यकता. बघा हा चेंडू फार निर्णायक ठरू शकतो दोन्ही संघांसाठी, कारण या बॉलवर जर एखादा मोठा फटका येतोय तर शेवटच्या षटकात समीकरण थोडंसं कमी राहू शकतं. मात्र डॉट बॉल जर आला किंवा विकेट जर आली तर हे समीकरण तेवढंच कठीण होऊ शकतं. इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता 10 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 10 धावा. चला पाणी घेऊन जायचं लवकर. रोहित बघा आता शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतो. पांडुरंग सावर हा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रेडी झालेत. अनुभव आपण पाहतोय त्याच्याकडे आहे. तो अनुभव जे किती कामी येतोय. 10 धावा रोखायच्या आहेत. पहिला बॉल शफल होऊन केलाय. या बॉल वरती मिळतील 6 धावा. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय बॅटर अक्षय साठवण याने.
डीजे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गेला. इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी असणार आहे पालनापाडा टीमकडे. ते अचूक टप्प्यावर त्याचा चेंडू ठेवावा लागेल. डॉट बॉल आणि विकेट्स घ्यावे लागतील तरच काहीतरी इथे ते विक्रम करू शकतात. मात्र देशाही चेंडू इथे देखील टाकला गेला. चेंडूला खेळून काढले स्क्वेअर क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण झाले चंदरकडनं. हिराजी बॅकअप साठी आले तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झालेली आहे. 2 धावा या बॉलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली गेली ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 2 धावींची असणे आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. ते पाहतो पण जो संघ या मॅच मध्ये विजय मिळवेल त्याला नक्कीच पुढे संधी मिळणार आहे पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्याची. ते पाहतो आपण हिराजी आलेत आणि हिराजीने खूप चांगला झेल पकडलाय. बघा आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत हिराजी आणि बघा आणखी एक चांगला झेल त्याने ते कम्प्लीट केलाय. फलंदाज बाद. नव्याने बॅटर पाहतोय पण प्रभाकर लोखंडे नव्याने बॅटर इन होतोय. पण प्रभाकर याचा जर विचार केला तर अगोदर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळायचा. उमसगर ब्राह्मणगाव त्यानंतर वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि आता थेट आपण पाहतोय वनदेवी स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय आपल्याला. एक जबरदस्त खेळाडू आहे प्रभाकर. 3 चेंडू आणि आता 2 धावींची आवश्यकता आहे. इथे पाहतोय आपण स्टॅबिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे आणि बघा प्रभाकर चुन्नचा चष्मा घालून इथे माघारी पोहोचताना दिसतोय. चांगला कमबॅक पांडुरंग सापरियाचा. थँक्यू. इथे आता मॅच थोडासा बनलाय. पहिल्या बॉल वरती षटकार लागला. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा आल्या. मात्र त्यानंतर विकेट्स आणि विकेट्स. गोलंदाज आता विकेटच्या हॅट्रिक वरती पोहोचलेला आहे. 2 चेंडू आणि आता 2 धावींची आवश्यकता आहे. निशान भोवर न्यू बॅटर आता इन झालाय. दोन चेंडू आणि 2 धावा. इकडनं एखादा डॉट बॉल विकेट्स. पुन्हा एकदा कमबॅक होताना दिसेल आपल्याला पालनापाडा टीमचा. मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहतोय अशा पल्लवीत असतील त्या म्हणजे वनदेवी स्पोर्ट्स मागोर्डीपाडा टीमच्या. मात्र शेवटच्या बॉल पर्यंत इथे पालनापाडा संघाला स्ट्रगल करावं लागणार आहे. मात्र इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार लागला असं वाटलं होतं की आता हा सामना पूर्णपणे मागोर्डीपाडा टीमच्या बाजूने जाईल. मात्र तसं काही झालेलं नाहीये. 2 विकेट्स मिळाल्या आणि आता 2 चेंडू 2 धावींची आवश्यकता. इथे आता आपण पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मंगेश आलाय तिकडे. 1 धाव तर कम्प्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र 1च धाव इथे मिळणार आहे. आता 1 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता आहे. बघा षटकार चौकार मारणं खूप सोपं असतं. मात्र जी महत्वाची धाव असते सिंगल धाव ती घेणं फार कठीण असतं क्रिकेटच्या पटलावरती. सिंगल धाव त्याला रक्तवाहिनी वाटत. क्रिकेटची रक्तवाहिनी ज्याला म्हटलं जातं. 1 धाव इथे घेणं थोडस कठीण होऊ शकतं किंवा सोपं होऊ शकतं. नक्कीच पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. या सीझन मध्ये अशा भरपूर मॅचेस झालेले आहेत की एका चेंडू मध्ये 6 धावा तर झाल्यात. एका चेंडू मध्ये 5 धावा तर झाल्यात. एका चेंडू मध्ये 4 धावा देखील झालेल्या आहेत. मात्र एका चेंडूवरती 1 धाव घेणं थोडस कठीण झालेलं आहे. बघूया 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धाव इथे कम्प्लीट केली जाईल का. इतर म्हणेन ही 1 धाव नाहीये तर डायरेक्ट 4थ्या फेरीमध्ये इथे प्रवेश मिळणार आहे. पालनापाडा संघाने जर ती धाव रोखली तर त्यांना ती संधी मिळेल. 1 धाव इथे जर कम्प्लीट जर केली तर मांगुर्डीपाडा टीमला ती संधी मिळेल. पाहूया 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक वरती फलंदाज प्रफुल. इथे आता हा चेंडू खेळून काढला मिड विकेटला. 1 धाव इथे पलून पूर्ण केली जाईल.
स्लॉट मध्ये हा चेंडू टाकला होता, कनेक्शन चांगलं झालं आणि विजय धाव इथे पूर्ण केली. अशा प्रकारे हा सामना इथे वरुदेवी स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा टीमने इथे जिंकलेला आहे. हळक जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच वरुदेवी स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा टीम.